अखेर 5 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झाली। कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण होताच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी सुटली आहे। तब्बल 3 दिवस लागोपाठ आलेल्या सुट्टीमुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर हे बाहेर पडलेले दिसले। त्यामुळे अमृतांजन ब्रिज ते फूड मॉल असा 12 किलोमीटर पर्यंतचा प्रवास हा वाहतूक कोंडीत बदलला होता। या वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे देखील 3 ते 4 तास अडकून पडल्या होत्या। दरम्यान वाहतूक कोंडीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रवाशांची माफी मागितली। तसंच सुप्रिया सुळे या शेवटच्या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या आहेत। आता यापुढे त्यांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागणार नाही असा टोला त्यांनी लगावला। नमस्कार। गेले 2 तास आम्ही सगळे खूप ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे। सकाळी आम्ही 7 वाजता निघालो आहे ठाण्यावरनं। आता आमची गप्पा मारत मारत नवीन मैत्री झाली आहे शेजारी 2 तास बसून बसून। कारण आम्ही सगळे इकडे अडकलोय। तुम्ही बघता इकडे सगळे महाराष्ट्र दिवस स्पेशल। जय महाराष्ट्र। कितना टाइम किती वेळ अडकलाय? 7 वाजता निघालो तुम्ही पण 7 ला निघाला अंधेरीवरनं? आंबा एक मिनिट। खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले। आमच्या सुप्रिया ताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या। त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रिया ताईंना सांगू इच्छितो की सुप्रिया ताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात। आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे। त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही।